जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपल्या चॅनलला आपण 2024ला झालेले सगळ्या जिल्ह्यातील पोलीस भरतीचे जे पेपर झालेत त्या सगळ्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी घेत आहोत। तर आजचा विषय आहे गणित आणि गणित विषयातील सरासरी या घटकावर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता प्रश्न विचारलेला आहे हे आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी सरासरी या घटकावर कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण सगळे या ठिकाणी पाहणार आहोत। तर आजचा घटक आहे सरासरी। चला सुरू करूयात आपण पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 9 पुस्तकांची सरासरी किंमत ही 25 रुपये आहे। 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतल्यास सरासरी 23 रुपये होते, तर 10व्या पुस्तकाची किंमत किती हा प्रश्न विचारला आहे ठाणे शहर पोलीस भरती 2024ला या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी 9 पुस्तकांची सरासरी 25 रुपये दिलेली आहे। सरासरी म्हणजेच काय असते तर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या असते। तर या ठिकाणी 9 संख्यांची सरासरी 25, याचा अर्थ 9 संख्यांची एकूण बेरीज झाली 25 9 225, ही एकूण 9 संख्यांची बेरीज झाली। त्याच्यानंतर 10वी पुस्तक त्या ठिकाणी विचारात घेतला आपण तर सरासरी 23 होते, याचा अर्थ 10 पुस्तकांची सरासरी 23 म्हणजे 10 पुस्तकांची एकूण किंमत झाली 23 10 230, ही 10 पुस्तकांची किंमत झाली। जर आपण ह्या 10 पुस्तकाच्या किमतीमधून जर आपण 9 पुस्तकाची किंमत जर वजा केली आपण तर आपल्याला 10व्या पुस्तकाची किंमत मिळेल। याचा अर्थ 230 मायनस 225 म्हणजेच 10व्या पुस्तकाची किंमत असेल 5 रुपये। याचाच अर्थ पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हा काय असेल आपला उत्तर असेल। तर या पद्धतीनं 10व्या पुस्तकाची किंमत किती रुपये असेल 5 रुपये असेल। पुढील प्रश्न बघा। या ठिकाणी प्रश्न सगळे नवीन आहेत, 2024लाच आलेले आहेत। सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचा, एक नोटबुक घ्या, सगळे प्रश्न लिहून ठेवा। दुसरा प्रश्न आहे एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे। शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकाचं वय किती हा प्रश्न 2 जिल्ह्यांमध्ये विचारलेला आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024ला आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये। या ठिकाणी प्रश्न काय आहे 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे। याचा अर्थ 39 मुलांचं एकूण वय किती होईल तर 39 गुणिले 17, 17 9 153, त्याच्यानंतर हातचे किती उरले 153, हातचे किती उरले 15 म्हणजे या ठिकाणी 3, त्याच्यानंतर 17 तरी 51, 51 आणि 15 जर पाहिलं तुम्ही तर ते होतात 66, म्हणजेच 39 विद्यार्थ्यांचं एकूण वय झालं 663। त्यानंतर या ठिकाणी 39 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आलं, याचा अर्थ आता लोक झाले 39 आणि या 40 लोकांचं एकूण सरासरी वय दिलेलं आहे 18, म्हणजेच या ठिकाणी 18 वर्ष। आता एकूण शिक्षकांना पकडून म्हणजेच 39 विद्यार्थी प्लस एक शिक्षक ह्या 40 लोकांचं एकूण जे वय होईल ते होईल 1872 म्हणजे 720 वर्ष या ठिकाणी होईल। मग आता या ठिकाणी शिक्षकांचं वय विचारलेलं आहे, याचाच अर्थ एकूण व्यक्तींच्या वयामधून किंवा मुले प्लस शिक्षक यांच्या वयामधून आपण फक्त मुलांचं वय जर वजा केलं तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षकाचं वय मिळेल, म्हणजे 720 वजा काय करायचं आहे आपल्याला 663, याचाच अर्थ 7, याच्यानंतर 1 उरलं, याचा अर्थ 11 मधून 6 गेले 5 आणि हा 0, याचा अर्थ शिक्षकाचं वय असेल 57, याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल बरोबर असेल। तर या पद्धतीनं सरासरीवर हा प्रश्न 2 जिल्ह्यांमध्ये विचारलेला आहे। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे ताशी 90 किलोमीटर वेगाने
एक गाडी एका गावाला 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते आणि 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? आता या ठिकाणी 180 किलोमीटर वेग दिलेला आहे. या ठिकाणी 180 किलोमीटर वेग हा काही कामाचा नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा वेग आहे जाण्याचा वेग आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे परत येण्याचा वेग. या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मग जाण्याचा वेग आहे या ठिकाणी 90 किलोमीटर आणि येण्याचा वेग आहे 60 किलोमीटर. तर या ठिकाणी सरासरी जर वेग विचारला असेल तर या ठिकाणी आपण एका फॉर्मॅटनुसार उत्तर काढत असतो. ट्वाइस एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. याचाच अर्थ एक्स म्हणजेच हा जाण्याचा वेग मानला आपण आणि वाय म्हणजेच आपण येण्याचा वेग मानला. याचाच अर्थ 92 गुणिला काय होईल तर 90 गुणिला काय होईल 60 डिवायडेड बाय 90 अधिक 60. याचाच अर्थ 2 गुणिला 90 गुणिला 60 डिवायडेड बाय 90 आणि 60 म्हटलं तर 150. याचा अर्थ शून्य. त्याच्यानंतर 3 दुनी 6 3 पाची 15. त्याच्यानंतर 5 एक 5 18 पंचे 90. 18 दुनी 36 आणि 36 दुनी 72 किलोमीटर हा काय झाला त्याचा सरासरी वेग झाला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 72 किलोमीटर पर आवर हा काय असेल गाडीचा वेग असेल. या पद्धतीनं सगळे प्रश्न लवकरात लवकर म्हणजे शॉर्ट ट्रिक्सने कोणत्या पद्धतीने काढता येतील ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. राम श्याम जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. म्हणजे एकूण पाहिलं तर या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर जॉनचे वय किती? प्रश्न विचारलेला आहे SRPF 2 सिपाही भरती 2024 ला. या ठिकाणी राम श्याम जॉन म्हणजे 3 लोक आहेत. या 3 लोकांची सरासरी दिलेली आहे 16 वर्ष. म्हणजे 16 तिरी 48. हा काय झालं तीनही लोकांची एकूण वय झाली. काय झाली? एकूण वय झाली. आता या ठिकाणी तुम्ही राम म्हटलं त्याच्यानंतर श्याम म्हटलं त्याच्यानंतर जॉन म्हटलं हे 3 लोक आहेत. या तीनही लोकांची जर एकूण वय पाहिलं आपण तर ती आहे 48. आणि यापैकी राम आणि श्याम या ठिकाणी या दोनचं एकूण वय दिलेलं आहे बेटा. त्या ठिकाणी श्याम यांची सरासरी दिलेली आहे 14 वर्ष. मग 2 लोकांची सरासरी वय 14 वर्ष. याचाच अर्थ 2 लोकांचं एकूण वय होईल 28. तर या ठिकाणी राम आणि श्याम यांचं वय झालं एकूण 28 प्लस जॉनची वय आपल्याला काढायची आहे. याचा अर्थ 48. आता या ठिकाणी जॉनचं वय काढायचं असेल तर राम आणि श्याम ह्या दोघांचं वय या तिघांच्या वयामधून जर आपण वजा केलं तर आपल्याला मिळेल जॉनचं वय. मग जॉनचं वय पाहिलं आपण तर 48 मायनस 28 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्यांचं वय मिळेल 20 वर्ष. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 काय असेल बरोबर असेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5. 3 संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती? प्रश्न विचारलेला आहे SRPF 2 पोलीस सिपाही भरती 2024 ला. या ठिकाणी 3 संख्यांची सरासरी 48 दिलेली आहे. याचा अर्थ 3 संख्यांची एकूण जर बेरीज पाहिलं तुम्ही तर एकूण बेरीज होईल 3 गुणिला 48. म्हणजेच या ठिकाणी 8 तिरिक 24 4 तिरी 12 12 आणि 2 14. याचा अर्थ एकूण बेरीज झाली 144. आता या ठिकाणी एकूण बेरीज 144 झाली तर या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल काय होईल या ठिकाणी 144. या ठिकाणी मग पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे. याचा अर्थ तुम्ही पहिली संख्या आपण घेऊ x. याचं ऍक्च्युअली उत्तर पाहिलं तर तुम्हाला पर्यायावरून लवकर काढता येईल ते पण सांगतो. पण बाय स्टेप लक्षात घ्या. पहिली संख्या x म्हणलं मग दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा काय आहे 8 ने मोठी आहे.
याचा अर्थ दुसरी संख्या होईल x+8. त्याच्यानंतर तिसरी संख्या काय म्हणतो किंवा तिसरी संख्या काय होईल, तर दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे आणि तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. 14 ने लहान आहे याचा अर्थ तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 14 ने मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिसरी संख्या घेता येईल 8 + 14. म्हणजे या ठिकाणी 8 आणि 14 म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी तिसरी संख्या होईल x+22. या तीनही संख्यांची बेरीज तुम्हाला 144 दिलेली आहे. याचा अर्थ x अधिक x+8 अधिक x+22 यांची बेरीज एकूण किती निघालेली आहे, 144 निघालेली आहे. या ठिकाणी 1, 2 आणि 3 म्हणजे या ठिकाणी 3x, त्याच्यानंतर 8 आणि 22 म्हणजे 30 बरोबर काय होईल 144. 3x बरोबर 144 - 30 या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर याचं उत्तर असेल 3x बरोबर 114. किती आलं, 114 आलं. तर या ठिकाणी x बरोबर असेल 114 भागीला 3 म्हणजे या ठिकाणी 3 तिरिक 9 आणि 8 तिरिक 24 म्हणजे पहिली संख्या असेल 38. त्याच्यानंतर दुसरी संख्या तुम्हाला काढायचं जर असेल तर या ठिकाणी तुम्ही दुसरी संख्या सुद्धा काढून घेऊ शकता. तर या ठिकाणी पहिली संख्या x बरोबर 38, त्याच्यानंतर दुसरी संख्या होती x+8 याचाच अर्थ 38 अधिक 8 म्हणजे दुसरी संख्या होईल 46. तिसरी संख्या आहे x+22 याचाच अर्थ 38 + 22 म्हणजे या ठिकाणी संख्या होईल 60. तर या पद्धतीनं तीनही संख्या तुम्हाला काढता येतील. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी काढता येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 आहे, मुलींचे सरासरी वय 16.5 आहे. मुले व मुली यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे असून मुली व मुलींची संख्या जर 30 आहे तर मुलींची संख्या किती. आता या ठिकाणी वर्गातील मुले व मुली यांची सरासरी वय ही आपल्याला 16 वर्ष दिलेली आहे. 16 वर्ष दिलेली आहे आणि वर्गामध्ये एकूण मुले आणि मुली यांचं सरासरी वय आहे 30. म्हणजेच या ठिकाणी मुलींची संख्या विचारलेली आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण विद्यार्थी आहेत 30, यांची सरासरी वय आहे 16. याचा अर्थ या ठिकाणी 16 तिरिक 48 म्हणजेच वर्गातील मुलांचं एकूण वय झालं 480 वर्ष. त्याच्यानंतर या ठिकाणी मुले विचारलेले आहेत, मुलींची संख्या विचारलेली आहे. मुलींची संख्या तुम्ही म्हणा x, मुलींची संख्या आपण काय म्हणलं, x म्हणलं. मग या ठिकाणी मुलींची संख्या x म्हणलं तर या ठिकाणी मुले म्हणजेच काय होतील, वर्गात एकूण 30 विद्यार्थी आहेत. या 30 विद्यार्थ्यातून जर मुलींची संख्या आपण x वजा केलं तर हे होतील वर्गातील एकूण मुले. मग या ठिकाणी 480 ही एकूण विद्यार्थ्यांची बेरीज आहे. त्यानंतर मुलींची सरासरी किती दिलेली आहे, तर मुलांचे सरासरी वय दिलेलं आहे 15.5 आणि मुलींची सरासरी वय दिलेली आहे 16.5. याचा अर्थ मुलींचे एकूण वय किती होईल, मुलींचे एकूण वय म्हटलं तर या ठिकाणी मुलींची संख्या आपण म्हणले x गुणिला काय होईल तर 16.5 होईल. याचाच अर्थ 16.5 x ही काय झाली एकूण मुलींची वय झालं. त्याच्यानंतर मुलांचं वय किती आहे, मुलांचं वय आहे 30 - x. एकूण जर वय म्हणलं तुम्ही तर एकूण वय आहे तुमचं 15.5. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मुलांचं एकूण वय मिळेल. मग आता मुले आणि मुली यांचं एकूण सरासरी वय 16, त्याच्यानुसार आपण एकूण वय काढले 480. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल, तर याला या पद्धतीने काढता येईल. तुम्हाला गुणाकार केलं तर 5 तिरिक 15, 5 तिरिक 15, त्याच्यानंतर 5 तिरिक 15 आणि 1 16 या ठिकाणी आणि 5 1 3 1 3 3 आणि 1 4. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 465 मायनस काय होईल, मायनस होईल x म्हणजे किती 15.5 x. या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर ही झाली एकूण मुलांचं वय
आणि हे झालं एकूण मुलींचं वय. मग या ठिकाणी जर दोघांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन लावलं तर मुलांचं वय आहे तुमच्याकडे 465 मायनस काय होईल 15.5 x अधिक 16.5 x बरोबर वर्गातील एकूण मुलांचं वय आहे 480 वर्ष. किती आहे 480 वर्ष आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर मायनस प्लस मायनस म्हणजे या ठिकाणी 15.5 मधून 16.5 गेले तर 1x उरलं. किती x 1x बरोबर या ठिकाणी बरोबर 480 मायनस काय होईल तर 465 म्हणजे x बरोबर या ठिकाणी 480 मधून 465 गेले तर किती उरले 15. म्हणजे या ठिकाणी मुलींची संख्या किती असेल 15 असेल. कारण मुली म्हणजे आपण काय मानलं होतं x मानलं होतं आणि त्या ठिकाणी मुले सुद्धा 30 मायनस 15 याचा अर्थ टोटल किती होतील तर या ठिकाणी आपल्याला मुलांची संख्या सुद्धा किती मिळेल 15 मिळेल. म्हणजे या ठिकाणी मुलींची जर संख्या तुम्ही लक्षात घेतलं तर मुलींची संख्या आहे टोटल 15. या पद्धतीनं तुम्हाला सगळे प्रश्न एकदम सहज आणि साध्या रीतीने तुम्हाला सोडवता येतात. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. तर 7वा प्रश्न आहे या ठिकाणी एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील धावांची सरासरी 100 आहे. तर तो 11वा सामना खेळला तर धावाची सरासरी 5 ने वाढते. तर शेवटच्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या. बीड पोलीस चालक भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. 10 सामन्यातील सरासरी याचा अर्थ 10 सामन्यातील सरासरी 100 आहे. याचा अर्थ एकूण धावा किती झाल्या 100 आहे 1000 धावा झाल्या. त्याच्यानंतर 11वा सामना खेळला म्हणजे 11 सामने झाले. याच्यामध्ये सरासरी 5 ने वाढली. याचा अर्थ 105 ही काय झाली सरासरी झाली. मग 11 सामन्यातील सरासरी 105 याचा अर्थ एकूण धावांची संख्या किती होईल तर 11 पाचशे 55. त्याच्यानंतर 11 एक 11 म्हणजे या ठिकाणी 1155 ही काय झाली एकूण धावांची संख्या झाली. तर शेवटच्या सामन्यात म्हणजे 11व्या सामन्यात किती धावा केल्या तर या ठिकाणी 11 सामन्यातील धावांमधून जर आपण 10 सामन्यातील धावा जर आपण वजा केलं तर या ठिकाणी 5 5 1 म्हणजे 155 धावा 11वा सामन्यात केला. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल बरोबर असेल. पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे 9 संख्यांची सरासरी 15 आहे. त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे. ती शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 20 आहे. तर त्यातील 6वी संख्या कोणती. 9 संख्यांची सरासरी 15 आहे. याचा अर्थ 9 गुणिले 15 15 9 135 ही 9 संख्यांची काय झाली एकूण बेरीज झाली. त्याच्यानंतर पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या 5 संख्या यांची सरासरी 12. याचा अर्थ सुरुवातीच्या 12 संख्यांची सरासरी झाली 12 पंचे 60. त्याच्यानंतर शेवटच्या 3 संख्यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 20. याचा अर्थ शेवटच्या 3 संख्यांची सरासरी झाली 20 म्हणजे या ठिकाणी एकूण बेरीज झाली 60. आता सुरुवातीच्या 5 आणि शेवटच्या 3 म्हणजे अशा एकूण 8 संख्यांची एकूण बेरीज झाली तुमचं 120. या ठिकाणी एकूण संख्या आहेत 9 म्हणजे जी संख्या सुटलेली आहे ती असेल 6वी संख्या. मग 6वी संख्या काय असेल तर 9 संख्यांची एकूण बेरीज मायनस 8 संख्यांची एकूण बेरीज 120 म्हणजे उरलेली जी संख्या असेल ती असेल 15. म्हणजे या ठिकाणी 6व्या क्रमांकाची संख्या असेल 15. पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे सचिन सहवाग आणि धोनी यांनी मिळून 288 धावा केल्या. जर सहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या तर सचिनने किती धावा केल्या. या ठिकाणी तीनही मिळून एकूण धावा आहेत 228. किती आहेत 228. सहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या
याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, सचिनने एकूण ज्या धावा काढल्या त्या काढल्या आपल्या एक्स असं म्हणा. त्याच्यानंतर धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी, याचा अर्थ धोनीच्या एकूण धावा किती झाल्या, तर एक्स मायनस 9, 9 धावा कमी झाल्या. त्याच्यानंतर सहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त काढल्या, याचा अर्थ धोनीने जेवढ्या धावा काढल्या त्याच्यापेक्षा जर पाहिलं तुम्ही तर कोणाच्या सहवागच्या धावा किती होतील टोटल जास्त, याचा अर्थ सहवाग यांच्या धावा किती होतील, तर एक्स मायनस 9 प्लस काय होतील 12, कारण दोन्हीपेक्षा सहवागने किती धावा जास्त केल्या, 12 धावा जास्त केल्या. याचा अर्थ सहवागच्या धावा तुम्हाला काढता येतील, एक्स प्लस 12 मधून 3 9 गेले 3, ह्या झाल्या धावा. आता टोटल धावा जर पाहिलं तुम्ही, सचिनच्या धावा एक्स आणि त्याच्यानंतर धोनीच्या धावा एक्स मायनस 9 प्लस जर पाहिलं तर एक्स प्लस 3, या तिन्हीच्या धावा आणि तिन्हीच्या एकूण धावा आहेत 228 आहेत 228. मग या ठिकाणी एक्स 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 म्हणजे 3x, 9 मायनस प्लस मायनस म्हणजे या ठिकाणी मायनस काय होईल 6, या ठिकाणी बरोबर 228. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर 9 मधून 3 गेले 6, 3x बरोबर 228 प्लस काय होईल 6 होईल. मग या ठिकाणी 3x बरोबर 28 आणि 6 म्हणजेच काय होईल तर 234. या ठिकाणी जर पाहिलं तर x बरोबर काय निघेल 234 भागीला 3, याचा अर्थ 8 तिरिक 24 नाही 7 तिरिक 21, 2 उरले 8 तिरिक 24 म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर किती निघाला 78. म्हणजे या ठिकाणी सचिनच्या धावा किती झाल्या 78 झाल्या. त्याच्यानंतर धोनीच्या धावा म्हटलं तुम्ही तर सचिन पेक्षा धोनीने 9 धावा कमी, याचा अर्थ 78 मायनस 9 म्हणजे या ठिकाणी 69 धावा कुणाच्या असतील तर धोनीच्या असतील. त्याच्यानंतर सहभागच्या धावा पाहिलं तर 78 प्लस 3 म्हणजे या ठिकाणी किती 81 धावा. प्रश्नामध्ये तुम्हाला कोणाच्या धावा विचारलेल्या आहेत, सचिनच्या धावा विचारलेल्या आहेत. तर सचिनच्या धावा असतील एकूण 78 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 1 मे रोजीचे तापमान 45 डिग्री सेल्सिअस आहे. 2 मे ते 6 मे पर्यंतच्या सरासरी तापमान 42.3 डिग्री सेल्सिअस होते. 7 मे रोजीचे तापमान 46 डिग्री सेल्सिअस होते. तर 1 मे ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान किती. या ठिकाणी प्रश्न विचारलाय लातूर बॅट्समॅन पोलीस भरती 2024. आता या ठिकाणी 1 मेचं तापमान दिलेलं आहे आपल्याला 45.6 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर 2 मे ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान दिलेले आहे. 2 मे ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान दिलेले आहेत 42.3 डिग्री सेल्सिअस. 2 मे पासून जर लक्षात घेतलं तुम्ही 2 3 4 5 6 म्हणजे टोटल किती दिवस झाले 5, म्हणजे या ठिकाणी 5 घेतलं तुम्ही तर या ठिकाणी एकूण तापमान मिळेल 5 तिरिक 15, 5 दुनी 10 आणि 1 11, त्याच्यानंतर 5 चौक 20 आणि 1 21 म्हणजेच 211.5 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर 7 मेचं सरासरी तापमान आहे 46 डिग्री 7 मेचं आहे. आपल्याला प्रत्येक दिवसांचे या ठिकाणी काय मिळालेलं आहे तापमान मिळालेलं आहे. 1 मेचं 45.6 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर 2 ते 6 जर पाहिलं तर 211.5 डिग्री सेल्सिअस आणि या ठिकाणी 7 मेचं 46 डिग्री सेल्सिअस. मग या ठिकाणी जर पाहिलं तर 1, त्याच्यानंतर पॉइंट, त्याच्यानंतर 1 हातचं उरलं 6 7, 7 आणि 6 13, 1 उरलं 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, त्याच्यानंतर 1 उरलं म्हणजे 303.1. हा 7 दिवसांचा एकूण काय झाला तापमान झाला. आपल्याला विचारलेला आहे सरासरी तापमान, म्हणजे या ठिकाणी डिवायडेड बाय काय करायला लागेल 7. तर या ठिकाणी 303.1
डिवायडेड बाय 7, याचा अर्थ या पद्धतीने करा, म्हणजे 7 तिरिक 7 चौक 28, 2 उरले 3, या ठिकाणी काय होईल 7 तिरिक 21, या ठिकाणी 21, त्याच्यानंतर काय उरलं 2 उरलं 1, 7 तिरिक 21, म्हणजे या ठिकाणी 43.3 हा काय असेल आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती? आता 25 ते 37 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत? तर या ठिकाणी आहे 26, 28, 30, 32, 34, त्याच्यानंतर 36, ह्या एकूण समसंख्या आहेत. या समसंख्या पाहिलं तुम्ही तर एकूण समसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग या ठिकाणी संख्यांची संख्या ही सम आहे, सरासरी विचारलेली आहे. तर समसंख्यांची संख्या जर सम असेल आणि सरासरी जर विचारलेला असेल तर त्या संख्यांची सरासरी मधल्या दोन संख्यांच्या सरासरी एवढा असतो, किंवा मग त्या दोन समसंख्यांच्या दरम्यान येणारी जी विषम संख्या असते ही विषम संख्या त्या संख्यांची काय असते सरासरी असते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल उत्तर असेल. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे 4 संख्यांची सरासरी 60 आहे. त्यापैकी पहिला क्रमांक शेवटच्या 3 संख्यांचे बेरीज होऊन 1/4 आहे. मग पहिला क्रमांक काय असेल? तर या ठिकाणी 4 संख्यांची सरासरी 60, याचा अर्थ 24 म्हणजे 4 संख्यांची एकूण बेरीज झाली 240. काय झाली 240 झाली. पहिला क्रमांक शेवटच्या 3 संख्यांच्या बेरीज येऊन 1/4 आहे. याचा अर्थ पहिली जी संख्या असेल, जी पहिली संख्या पर्यायामधून घेतला आपण, तर या ठिकाणी जसं 1/4 शेवटच्या 3 संख्यांची म्हणजे पहिली संख्या तुम्ही घेतलं 15, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटच्या 3 संख्यांची बेरीज काय होईल? 3 संख्यांची बेरीज काय होईल? 240 मधून 15 गेले तर यांची बेरीज असेल 225. मग ही 225 संख्येच्या ही 15 किती आहे? 1/4 आहे काय? तर या ठिकाणी 225 गुणिला 1/4 याचं उत्तर तुम्हाला 15 येणार नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 काय असेल? चूक असेल. त्याच्यानंतर जर आपण शेवटचा पर्याय घेतला 48, मग 240 मधून जर 48 गेलं पहिली संख्या तर याचं उत्तर येते 192. आणि 192 जर म्हटलं तुम्ही तर गुणिला 1/4 म्हणजेच 4 चौक 16 किती उरले 3, मग 8 चौक 32 म्हणजे या ठिकाणी 48 उत्तर येते. याचा अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल बरोबर उत्तर असेल. तर कधी कधी आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे पर्यायावरून सुद्धा काढावं लागतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1, 2 आणि 3 हे होणार नाही, तर पर्याय क्रमांक 4 हा काय असेल उत्तर असेल. पुढील प्रश्न एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांचं सरासरी वर्ष 6 महिन्याने वाढते, तर वर्ग शिक्षकांचं वय किती? या प्रकारचा प्रश्न आपण एकदा पाहिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे परभणी पोलीस चालक भरती. या ठिकाणी एकूण 41 विद्यार्थी आहेत, यांचं सरासरी वय 13.5 दिलेला आहे. किती आहे? 13.5 दिलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांचं गुणाकार 41 पंचे 205, 41 पंचे 205 च 5 हातचे 20, 41 तिरिक 123 आणि 20 म्हटलं तर 143, 143 हातचे काय उरले 14, 41 1 41, 41 आणि 14 जर पाहिलं तुम्ही तर ते होतात 55. म्हणजे या ठिकाणी यांची एकूण बेरीज होईल 553.5 वर्ष. मग या ठिकाणी वर्ग शिक्षक आल्यामुळे 6 महिन्यांनी वाढते. याचा अर्थ लोक झाले एकूण 42 आणि सरासरी 6 महिने म्हणजे अर्धा वर्षाने वाढते. याचा अर्थ सरासरी वय झाले 14 वर्ष. मग यांचं एकूण बेरीज होईल 14 दुनी 28, 14 चौ 56. याचा अर्थ 14 दुनी 28, 14 चौ 56 म्हणजे या ठिकाणी 58 म्हणजे टोटल बेरीज झाली
88. मग विद्यार्थी प्लस शिक्षक यांच्या एकूण वयामधून जर आपण फक्त कोणाचं वय मायनस केलं, विद्यार्थ्यांचं वय मायनस केलं, तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळेल 5. या ठिकाणी 7 उरले, 7 मधून 3 गेले 4, त्याच्यानंतर या ठिकाणी 8 मधून 5 गेले 3 आणि 0, याचा अर्थ 34.5 ही कोणाचं वय झालं, शिक्षकांचं वय झालं. तर या ठिकाणी 34.5 मग या ठिकाणी महिन्यामध्ये दिलेला आहे, याचा अर्थ 34 वर्ष 6 महिने हा काय असेल, उत्तर असेल. पुढील प्रश्न, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्रॅम आहे. वर्ग शिक्षकासह त्या सर्वांचे सरासरी वजन हा 36 किलोग्रॅम भरते, तर वर्ग शिक्षकाचे वजन किती? लातूर पोलीस चालक भरती 2024. 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 35.5 दिलेला आहे, याचा अर्थ एकूण वय किती होईल? 4 पंचे 20, त्याच्यानंतर 4 पंचे 20 आणि 2 22, त्याच्यानंतर 4 तिरी 12, 12 आणि 2 14, म्हणजे 1420 वर्ष ही एकूण वय झाली. त्याच्यानंतर वर्ग शिक्षकासह त्या सगळ्यांचे सरासरी वय 36 वर्ष. मग या ठिकाणी 40 मध्ये एक शिक्षक आले, याचा अर्थ 41 झालं, त्याच्यानंतर 36 वर्ष झालं. मग या ठिकाणी 36 एका 36, हातचे 3, 36 चौक 144 आणि 3 काय झाले 147, म्हणजे वर्ग शिक्षकासह त्यांचं वय झालं 1476. मग वर्ग शिक्षकांचं वजन विचारलेलं आहे, तर या ठिकाणी 1476 वजा 1420, याचा अर्थ या ठिकाणी 56 किलो हा काय असेल, शिक्षकाचं एकूण वजन असेल. पुढील प्रश्न बघा, 3 संख्यांची सरासरी 50 आहे. 3 संख्यांची सरासरी 50 आहे. दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त, परंतु तिसरी पेक्षा 12 ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिली संख्या तुम्ही माना x किंवा 3 संख्यांची सरासरी 150 दिलेली आहे, याचा अर्थ 3 संख्यांची एकूण बेरीज झाली आपली 150 की झाली 150. पहिली संख्या तुम्ही x मानलं, दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त आहे, याचा अर्थ दुसरी संख्या होईल x + 6. त्याच्यानंतर तिसरी संख्या काय म्हणते, तर तिसरी संख्या पेक्षा 12 ने लहान आहे, कोणती संख्या? दुसरी संख्या. याचा अर्थ तिसरी संख्या 12 ने मोठी आहे, याचा अर्थ x + 6 + 12 हा काय झालं, तुमचं उत्तर झालं. म्हणजे तिसरी संख्या तुम्ही x + 18 या पद्धतीने लिहू शकता. तीनही संख्यांची बेरीज तुम्हाला निघालेली आहे 150, याचा अर्थ x अधिक x + 6 अधिक x + 18 बरोबर 150. मग या ठिकाणी x म्हणजे किती, 3x बरोबर 18 आणि 6 किती, 24 बरोबर 150. याचाच अर्थ x बरोबर 150 - 24 भागीला काय होईल, 3. या पद्धतीने घेतलं तर 150 मधून 24 गेले तर 126 भागीला 3, म्हणजे या ठिकाणी 4 तिरी 12 आणि 3 दुनी 6, म्हणजे या ठिकाणी x बरोबर आपलं काय निघालं, 42. या ठिकाणी संख्या कोणती विचारलेली आहे, दुसरी संख्या, म्हणजे या ठिकाणी दुसरी संख्या आहे x + 42, म्हणजे या ठिकाणी 42 + 6 म्हणजे दुसरी संख्या आपल्याला होईल 48. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय असेल, आपलं उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण सरासरी या घटकावरचे एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. याच पद्धतीने पुढच्या घटकांचं सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील, तर आमच्या चॅनलच्या नक्की राहा, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.